नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो सब्जेक्ट आहे आपला तो आहे द क्राईज ऑफ ॲनिमल्स, म्हणजे प्राण्यांचे जे आवाज आहेत त्या आवाजांना इंग्रजी शब्द काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एक नंबरला आहे डॉग. तर डॉग जो आहे, डॉग म्हणजे कुत्रा. कुत्रा काय करतो? भुंकतो. तर त्या भुंकण्याला इंग्रजी शब्द आहे बार्क. बार्क म्हणजे भुंकणे. त्यानंतर आहे बर्ड्स म्हणजे पक्षी. पक्षी काय करतात? किलबिलाट काढतात. तर त्यासाठी शब्द आहे ट्विटर. ट्विटर म्हणजे किलबिलाट. तर बर्डच्या आवाजाला काय म्हणतात? ट्विटर. त्याच्यानंतर आहे क्रोज. क्रोज म्हणजे काय? कावळे. तर कावळे काव काव करतात, तर त्याला शब्द आहे क्राव. त्यानंतर आहे फ्लाईज. फ्लाईज म्हणजे माशा. तर माशाचा आवाज जो आहे तो आहे भनभन असा आवाज येतो, तर त्याला म्हणतात बज. बज म्हणजे भनभन. त्यानंतर आहे किटन्स. किटन्स म्हणजे मांजराची पिल्ली. ती काय करतात? तर ती म्याव म्याव करतात, म्हणून त्याच्यासाठी शब्द आहे म्यू. तर एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. तर हत्ती जो ओरडतो त्या ओरडण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे हत्तीची ओरडणे. त्यानंतर आहे माईस. माईस म्हणजे काय? उंदीर. तर उंदीर काय करतात? चू चू करतात, त्याला शब्द आहे स्वॅक. स्वॅक म्हणजे चू चू करणे. पॅरट. पॅरट म्हणजे काय? पोपट. त्याला शब्द आहे टॉक. ते बोलतात म्हणून त्याला शब्द टॉक. त्यानंतर आहे हॉक्स. हॉक्स म्हणजे ससाणे. तर ससाणे जे किंग काढतात त्याला म्हणतात स्क्रीम. स्क्रीम म्हणजे किंग काढणे. ॲसेस. ॲसेस म्हणजे गाढवे. तर गाढवे जे ओरडतात त्या ओरडण्याला शब्द आहे ब्रे. वुल्स. तर वुल्स म्हणजे काय? लांडगे. तर लांडगे जे ओरडतात त्याला शब्द आहे एल. त्यानंतर आहे ऑक्झन. ऑक्झन म्हणजे बैल. तर बैल काय करतो? बैल हा हंबरतो. तर हंबरण्याला शब्द आहे लो. त्यानंतर आहे बीज. बीज म्हणजे माशा. तर माशा काय करतात? भनभन करतात, तर त्याला हम असा शब्द आहे. त्यानंतर आहे पिजन्स. तर पिजन्स म्हणजे काय? पारवे. पारवे घुमतात, तर त्याला शब्द आहे कू. त्यानंतर आहे लॉयन्स. तर लॉयन्स काय करतात? म्हणजे सिंह गर्जना करतात, त्या गर्जनेला रोर असा शब्द आहे. क्रॉक्स. तर क्रॉक्स म्हणजे काय? कोंबडे. कोंबडे आरवतात, तर त्याला शब्द आहे क्रॉ. क्रॉ म्हणजे आरवणे. त्यानंतर आहे टायगर्स म्हणजे वाघ. वाघ डरकाळ्या फोडतात, म्हणून त्याला सुद्धा शब्द आहे रोर. त्यानंतर आहे पिग्ज. पिग्ज म्हणजे डुक्कर. डुक्कर हे गुरगुर करतं, त्याला शब्द आहे ग्रंट. ग्रंट म्हणजे गुरगुर करणे. त्यानंतरचा शब्द आहे स्नेक्स. तर साप काय करतात? फुतकारतात, त्या फुतकारण्याला शब्द आहे हिस. त्यानंतर बर्ड्स. तर बर्ड्स जे आहे ते गातात, त्याच्यासाठी शब्द आहे चर्प. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की बर्ड्सला, किलबिलाटाला ट्विटर म्हणतात, आणि बर्ड्स ज्या वेळेला गातात त्याला चर्प असं म्हणतात. तर कॅटल म्हणजे गुरे. गुरे ज्या वेळेला हंबरतात तर त्याला शब्द आहे लो. मंकीज म्हणजे माकडं हे ची ची करतात पहा, त्याला शब्द आहे चॅटर. चॅटर म्हणजे ची ची करणे. नंतरचा शब्द आहे डक्स. तर डक्स बदकं जी ती क्वॅक क्वॅक करतात, म्हणून त्याला शब्द आहे क्वॅक. त्यानंतर आहे पपीज. पपीज म्हणजे कुत्र्याच्या पिलाला पपीज म्हणतात, तर ते केकाटतात, तर त्या केकाटण्याला शब्द आहे येल्प. येल्प म्हणजे केकाटणे. त्यानंतर आहे हेन्स. हेन्स म्हणजे कोंबड्या. तर त्या कुक कुक करतात, त्याला कॅकल असा शब्द आहे. कॅकल म्हणजे कुक कुक करणे. तर स्पॅरो म्हणजे चिमणी. तर चिमण्या काय करतात? चिवचिव करतात, म्हणून त्याला शब्द आहे चर्प. चर्प म्हणजे चिवचिव करणे. कॅट्स जे आहे मांजरे, ते म्याव म्याव करतात, तर त्याला शब्द सुद्धा आहे म्याव. त्यानंतर आहे फ्रॉग. तर फ्रॉग जे आहे म्हणजे फ्रॉग म्हणजे बेडूक. बेडूक हे डराव करतात, म्हणून त्याला शब्द आहे क्रोक. क्रोक म्हणजे डराव करणे.
त्यानंतर आहे डव्ज म्हणजे काय कबुतरे, तर ते घुमतात, त्याला घुमण्याला शब्द आहे कू. त्यानंतर आहे स्वॅन, स्वॅन म्हणजे राजहंस, तर तो काय करतो, त्याला जे कुंजन करतात त्याला आपण काय शब्द आहे, क्राय असा शब्द आहे त्याच्यासाठी. शब्द आहे नायटिंगेल, तर नायटिंगेल्स म्हणजे काय, बुलबुल, तर बुलबुल ह्या गातात म्हणून त्या गाण्याला शब्द आहे सिंग. त्यानंतर आहे गीज, गीज म्हणजे हंस, तर ते कलकल करतात त्याच्यासाठी शब्द आहे कॅकल. कॅमल्स, कॅमल्स म्हणजे उंट, उंट काय करतात तर गुडगुडतात, तर त्या गुडगुडण्याला शब्द आहे ग्रंट, GRUNT, ग्रंट म्हणजे गुडगुडणे. त्यानंतर आहे जॅकल, जॅकल म्हणजे कोला, कोले घुतकार करतात त्याच्यासाठी शब्द आहे हॉल. आणि ऑल्स म्हणजे घुबड, तर ते घुबड हे घुतकार करतात त्याच्यासाठी शब्द आहे हुट. शब्द आहे हॉर्स, हॉर्स म्हणजे घोडे, घोडे हे खिंकाळतात तर त्याला म्हणतात नी. त्यानंतर आहे वल्चर्स, वल्चर्स म्हणजे गिधाड, गिधाड हे किंकाळतात त्याच्यासाठी शब्द आहे स्क्रीम. त्यानंतर बियर म्हणजे काय, अस्वले, तर अस्वल हे गुरगुरतात त्याच्यासाठी शब्द आहे ग्रॉल, ग्रॉल म्हणजे गुरगुरणे. त्यानंतर काव्ज म्हणजे वासरे, तर वासरू ज्या वेळेला हंबरतं तर त्याला शब्द आहे लॉ. आणि लॅम्स म्हणजे काय, मेंढर, कोकर, तर ते बे करतात तर त्या बेसाठी शब्द आहे ब्लिट, ब्लिट म्हणजे बे करणं. रॅवन्स म्हणजे काय, करकोचे, तर करकोचे काय करतात, कावकाव करतात, तर कावकावसाठी क्रोक असा शब्द आहे. त्यानंतर आहे बुल्स, बुल्स म्हणजे काय, बैल, बैल हंबरतात तर त्याच्यासाठी शब्द आहे बेलोज, BELLOWS, बेलोज. इगल्स, इगल्स म्हणजे गरुड, गरुड पक्षी हे किंचाळतात म्हणून त्याच्यासाठी शब्द आहे स्क्रीम. त्यानंतर आहे फॉक्सेस म्हणजे कोले, कोले भुंकतात म्हणून त्याला शब्द आहे बार्क. त्यानंतर शिप, शिप म्हणजे मेंढी, तर मेंढ्या बे आवाज करतात म्हणून त्याला शब्द आहे ब्लीट, ब्लीट म्हणजे बे. त्यानंतर आहे काइट्स म्हणजे रातकिडे, ही किरकिर करतात त्याच्यासाठी शब्द आहे स्क्रीम. त्यानंतर हे पीकॉक्स म्हणजे मोर किंचाळतात त्याच्यासाठी शब्द सुद्धा काय, स्क्रीमच आहे. आणि त्यानंतर आहे हायना म्हणजे काय, तरस, तरस हे खिसळतात त्याच्यासाठी शब्द आहे लाफ, लाफ म्हणजे खिसळणे.